कुठला जिल्हा तुझा? हिंगोली. काय नाव? विष्णू. विष्णू बघा हिंगोली जिल्ह्यावरतून आपल्याकडे आलाय इकडे. म्हणजे किती दिवस झाले बाळा? 3 महिने झाले. काय होतं आज आपल्या रनिंगचं? काय होतं? रेपिटेशन. मित्रांनो रेपिटेशन होते आज. आणि रेपिटेशन मध्ये काय ग्रुपनी जे तर राऊंड मारावं लागतात. जसं का तुम्ही इंडियन आर्मीच्या रॅलीमध्ये बसतात, ठीक आहे, त्या पद्धतीने आज आपल्या रेपिटेशन. बरोबर बरोबर. रेपिटेशन मध्ये हा विद्यार्थी बसला होता आपल्या. आणि बसल्याच्या नंतर काय झालं, कसा पडला तो? पाय अडकून पडला. तर भरपूरशे विद्यार्थी जेव्हा रनिंगला जातात तर आर्मीची रॅली राहते, बरोबर आहे का नाही, तिथं पाय अडकून पडतात ना. त्यासाठी मित्रांनो एकतर ह्या साईडला बसायचं किंवा त्या साईडला बसायचं, किंवा जेव्हा आपल्याला मौका भेटला तो म्हणले तर आपल्या साईडने निघून पहिले समोर कसं वळता येईल ती गोष्ट बघायची. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? जर का कधी तुम्ही पाय अडकून पडले खाली एक वेळेस पडले तर तुमचं आर्मी बनायचं स्वप्न राहून जाईल. काय रे? तुम्ही आर्मी बनणार नाही. तर काळजी घ्यायची. जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ मध्ये बघताय, लाईन मध्ये बसले, ट्रूप मध्ये बसले, साईडनी कसं वळता येईल किंवा आपल्याला समोर कसं पळता येईल, मुलांच्या साईडनी पळायचं. कधी भरपूरशे विद्यार्थी असे राहतात तिथं आल्याच्या नंतर का डिस्टर्ब करतात. बरोबर आहे का नाही? कोणी मुद्दाहून पाय ओढून पकडतं, कोणी शर्ट ओढून पकडतं, कोणी कुंभा मारून पळतं. अशा गोष्टी होतात. याला गेले होते माहिती ना, ह्या गोष्टी होतात. तर याची सगळ्यांनी खात्री घ्यायची. बघू शकता त्याला पडला, खूप मोठी जखम पण झाली त्याला, ठीक आहे, पण खूप चांगली मेहनत केली, खूप चांगली रनिंग केली. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी.